कारणाने दैवमाळी होऊन गेले तिथं. सावतो बाबाचे आजोबा दैवमाळी यांनी या ठिकाणी महाराज संसार त्यांचा थाटला होता. संसार थाटत असताना त्यांनी त्या ठिकाणी महाराज देवाची वारी करावी नियमित. त्यांनी सुद्धा सावतो बाबाच्या आजोबा पंजोबापासून देवाची वारी होती. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, माझ्या घरात देवाची वारी आहे, काहीच नाही. आणि वारीच असते पाहिजे दादा. होय होय वार करीन पाहे पाहे रे पंढरी. वारकरी झालं पाहिजे दादा. वारी त्या ठिकाणी महाराज देवाला विनवणी करा, देवाच्या जवळ जावं. जसं मुलीची आस कुठे राहती? माहेरी. त्या बात मुलीची आस माहेरी राहती. इतर वेळेस नाही गेली तरी तिला काही वाटत नाही, पण 2 सण आहेत की त्या 2 सणाला ती माझ्या माहेरची येतील. हो, कोणता सण येतो? हा, अख्खाची दिवाळी. हो, ते आपल्या आईराणी भाषेतले गाणे आहेत पा ते. हो, आईराणी भाषेतले गाणे ती सासूबाईला सांगते सुनबाई, आत्या सनाकाजी नावना गाना मनसू गाणबाईना जो का खेळसू आखाजीना दिवाळीला सिरा सराव तिसरा लाडकी सीमा माझी माई मध्ये जाऊ द्या ना सासूनी, जाऊ द्या ना वाट्या बाई, वाट पायी बनी काय त्या ठिकाणी मला गाणे जुने खूप सुंदर गाणे होते. अख्खाची दिवाळीचा सण आला की त्या ठिकाणी सण साजरा करीत होते दादा. त्या सणाला माहेरी जायची. माझ्या माहेरची त्या ठिकाणी कोणीतरी येईन घ्यायला, माझा भाऊ येईन, माझी काकू येईन, माझा काका येतील, कोणीतरी येतील घ्यायला मला. आल्याबरोबर त्यांच्याबरोबर जाईन मी. जाईन गे माये तसं या ठिकाणी तया पंढरपुरा भेटे ना माहेरा पुनिया. मग ते जसं अख्खाची दिवाळी राहते ना हा सण लेकबाईचा, तसं वारकऱ्याचा सण आहे आषाढी कार्तिकी. क्या बात. मग पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी वाट पाहतो या भक्ताची. आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगत असे गुज पांडुरंगा. आषाढी कार्तिकीची वारी दादा त्यांच्या घरात होती. ही नियमित वारी अशी करावी दादा. चालला का भाऊ? चालला जाय रे माझ्या दादा परव ये उपकार येतून आठ घ्या. हे कधी माझा आगाऊपणा जात नाही हो. असं लेकरू उठलं का कोणी बोलल्याशिवाय राहत नाही. मला गरीबी झाले तरी मी म्हणा आगाऊपणा जाई नाही राहणार. हो, एका गावाला असं पोरग उठलं होतं, भर कीर्तनात उठलं. त्याला म्हटलं का रे कीर्तनातून उठू नये, बस खाली. बसला खाली. ऐकून घेतलं त्याने. ऐकून घेतल्यानंतर आधी थोडा वेळ झाला परत ते जायला लागलं. त्याला लग बी आली होती, कोरदम मारेन भाऊ. तितक्यात जायला लागलं. त्याला म्हणलं का रे काय चुळबुळ चालली, बस ना खाली. दुसऱ्यांदा बसवलं. नेमकं आधी गाणचं भजन चाललंय, तितक्यात थोडा वेळ झाला, लाईट गेली. आता कोणाला बस म्हणू? अहो, तो इतका चॅप्टर होता की काय सांगू. अंधाऱ्याचा सहारा घेतला त्याने, मला धुंडून काढला. माझ्या पाठीमागे आला, अंधाऱ्यामध्ये 2 बुक्के मारून पळून गेला. तो काय घाले विठाला विठाला सहज विनोदाने बोलतोय. याचं कारण तुमचे चेहरे फ्रेश राहा. हे चेहरे कसे दिसतात आता? गुलाबाच्या फुलावाने टवटवीत दिसत आहेत. हे गुलाबाची फुलं 11 वाजेपर्यंत असाल की जाऊन रे काका त्या गुलाबना फुले कवय सुरे फुली जाती सांगता येणार आहे की नाही. त्यांच्यासाठी त्या ठिकाणी थोडासा विनोद करत राहील. काही टेन्शन घेऊ नका. भजन करा तुम्ही. विठाला विठाला दैवमाळी त्या ठिकाणी मला संसार थाटत होते. नंतर त्यांना दैवमाळ्याला 2 मुलं झाली. कुठं? सांगली मिरज जवळ औस म्हणून गावाची रहिवाशी होती. तिथं 2 मुलं झाली. 2 मुलांपैकी ती 2 मुलं होती. एकाचं नाव होतं परसोबा आणि एकाचं नाव होतं डोंगरोबा. हो, ध्यानात ठेवा. हे डोंगरोबा आणि परसोबा हे लहानाची जाणते व्हायला लागले. पण ओढलोपारची परंपरा होती देवाची वारी. आणि ही वारी करीत असताना परिणाम असा झाला, एक दिवस असा उजाडला की गावामध्ये दरोडा पडला. त्या गावावरती दरोडा पडला. दरोडे खोरे लुटारी लोक गाव लुटू लागले. लोकांचा फरशा पाडू लागले. इकडे तिकडे त्या ठिकाणी जो तो पळत घेऊन पळायला लागले.
कारण जीव घेऊन पळायला लागले इकडे तिकडं. म्हणून दैवमाळ्याने काय केलं, आपले लेकरं घेतले, आपली जी पत्नी होती ती त्यांना घेतलं, मागचा पुढचा विचार न करता गाव सोडलं. गाव सोडलं त्या भीतीने, नजर चुकीने कोणाला लागलं तर, म्हणून ते गाव सोडलं. पंढरपूरच्या 15 ते 20 मैलावरती एक असं अरण्य होतं. म्हणजे पंढरपूर बी त्या आजूबाजूलाही अरण्यच होतं. तिथं अरण्यामध्ये वास्तव्य केलं. त्या ठिकाणी महाराज मोलमजुरी करायचे. तिथं त्या अरण्यामध्ये वास्तव्य केल्यामुळे त्या गावाला नाव पडलं आरण असं. तिथं रहिवासी झाले ना, तिथं अरण गाव पडलं. आणि या अरण गावामध्ये ते आले आल्यानंतर पुढे चालून मोलमजुरी करायचे. काहीतरी राबायचं, उदरनिर्वाहाचं साधन करायचं. 2 पैसे शिल्लक झाले, त्याच्याने जमीन घेतली. जमीन घेतल्यानंतर त्या जमीनची त्या ठिकाणी महाराज संपूर्ण मशागत करायची. सगळी मशागत केल्यानंतर ती जमिनीमध्ये त्या ठिकाणी काहीतरी 2 उदरनिर्वाहाचं साधन त्या ठिकाणी यायचं. असं करीत असताना अनियमित वारी, पण पंढरपूर जवळच होतं तिथं, म्हणून नियमित वारी करायचे. बरेच लोक म्हणतात सावता बाबा पंढरीला गेलेच नाही, पण तसं नाही. सावता बाबा पंढरीला गेले नाही म्हणजे पंढरपूर हे त्यांच्या जवळच होतं, लांब नव्हतं, एवढं लांब नव्हतं. याचं कारण म्हणजे आता जर कधी बोडील जातात तर मुलगा कसं काय जाईल हो, म्हणून त्या ठिकाणी महाराज ती परंपरा त्या ठिकाणी महाराज सावता बाबा. पुढचा प्रश्न आहे, हे तर अगोदर त्यांच्या आजोबा पंजोबा इथून तयारी आहे आपली. मग आता हा परसोबा डोंगरोबा तीर्थयात्रेला गेला काही संतांच्या मांदियाळीमध्ये. गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज गेल्यानंतर परत माघारी आलाच नाही. हा डोंगरोबा वापस आलाच नाही घरी. मग आता परसोबा लहानाचा मोठा होऊ लागलाय. मोठा झाल्यानंतर या परसोबाचं लग्न करावं म्हणून नांगीबाई म्हणून मुलगी त्याच्यासाठी करून आणली. ती केल्यानंतर नांगीबाई आणि यांचा संसार थाटला. पुढे चालून दैवमाळी हे पिकलेली पानं झाले, हे गळून पडले. हो, ध्यानात आम्ही काय सांगतो तर गळून पडल्यानंतर या दैवमाळाने आता हा मुलगा लहानाचा मोठा झालेला, याचं लग्न केलंय. लग्न केल्यानंतर संसाराचं राहडगाडगं याच्यावरती पडलं. हा त्या ठिकाणी महाराज आनंद लुटू लागला, देवाचं चिंतन करू लागला. ज्ञानोबा सांगतात की नाही, येथ वडील जय जय करती तया नाम धर्म ठेवी. वडला प्राचीन परंपरा आहे धर्म जोपासण्याचं. कथा कीर्तन करतायत माझे बाबा, आणि माझे बाबा पंढरीची वारी करतायत ना, मग आपण बी करावी. म्हणून देण्याची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. त्याच मार्गावरती पाऊलावरती पाऊल ठेवून चालणारा हा परसोबा. याने त्या ठिकाणी महाराज नांगिता वाफ्यांना पाणी द्यायची, याने मोठं नाळं हाकलायचा, आणि त्या ठिकाणी महाराज वाफ्यांना पाणी देत असताना पांडुरंग हरी वासुदेव हरी हे चिंतन चालायचं मुखामध्ये. हो, देवाची वारी त्या ठिकाणी करत होते. वारी करता 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 देवाला साकडं घालायचं ठरवलं. का आपली वंशावळी पुढे त्या ठिकाणी खुंटीत व्हायला नको, म्हणून पांडुरंगाला विनंती केली, पांडुरंगा हे माय बापा, आम्हाला काहीतरी पोटी संतान झालं पाहिजे, पोटी संतान झालं पाहिजे. कोणी कुठे जातात, आम्ही तुझ्याकडे आलो आहे. आमना भाग मा बराच लोक भावनाकडे जायत आहे की नाही, तुमच्याकडे नाही का? जायचे की नाही लोक, जायचे. पण मला सांगा तुम्ही, देवाला साकडं घालायचं सोडून भावनगरला जाऊन काय फायदा आहे? एक बाईशे म्हणे पोटवर आला हात पिराय का पोरगावी जात. असं कधी झालं का? मला सांगा तू. 900 पुत्र होती तरी का करणे लागे. स्त्रीला पती करायची गरज नव्हती हो, पण असं का त्या ठिकाणी महाराज लोक असे. हा बरं, आता पुढे चालून पांडुरंगाला साकडं घातलं. पांडुरंगा माय बापा, पोटी संतान काहीतरी झालं पाहिजे. त्यावेळेस त्या ठिकाणी महाराज पांडुरंगाने अशी संतान दिली. हो, इकडं नागीबाईला दिवस राहिल्यानंतर आनंद त्यांना त्या ठिकाणी गगनात माहीन असा आनंद तयार झाला. आणि त्या आनंदाच्या भरात हो महाराज काय सांगा तुम्हाला, पुढे चालून जन्माला आलेला एक साधू, हो 1272 मध्ये इसवी सन 1250 ला सावता बाबाचा जन्म झाला.
इसवी सन 1250ला सावता बाबाचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर सावता बाबाच्या जन्माच्या वेळेस अनेक इकडे सोयरे दायरे सगळे बोलवण्यात आले, संत मंडळी सगळी बोलवण्यात आली. सावता बाबा हे ज्ञानोबराय, गोरोबा काका, नामदेव राय यांच्या समकालीन संत आहे. ध्यानात ठेवा, काय सांगतो, यांच्या समकालीन संत ज्ञानोबरायपेक्षा सावता बाबा 15 ते 20 वर्षांनी मोठे होते महाराज. ज्ञानोबरायपेक्षा सावता बाबा 15 ते 20 वर्षांनी मोठे होते. सगळे त्यांचं ऐकायचे सावता बाबाचे सगळे संत. हे ध्यानात ठेवा, काय सांगतो मुद्दा ऐका. हो, सावता बाबा काही सामान्य नव्हते दादा, जन्माला आलेला साधू. आणि या साधूच्या त्या ठिकाणी महाराज जल्लोष चाललेला आहे, आनंद उत्सव चाललेला आहे. जसा देवाचा होतं की नाही, तुम्ही आपण बारसं झालं तर काय करतो, पेरे घ्या, पेरे वाटतो. देवाचं बारसं झालं होतं, कोणी सुंटवडे आहे की नाही, सुंटवडे वाटायचे. तसं सावता बाबाचं बारसं झालं. बारशाच्या दिवशी सोयरे दायरे सगळे जमा झाले. काय घेऊन येतात तुम्ही, आपण काय घेऊन येतो, तुम्हाकडे बोलता येईल काही येत काही येत नाही. महाराज कपडे लत्ते काहीतरी घेतो ना बाळाला, आहे की नाही. नामदेवरायाला पुत्र झाला होता नारायण महाराज. तर देवाने त्या ठिकाणी आणलं काय, तर त्यावेळेस त्या ठिकाणी महाराज सांगितलेलं आहे पाहिजे ना महाराजांनी. काय सांगितलंय, नामदेव पुत्र झाला विठोबा यावे बाळासारा, विठोबा यावे बाळासारा. नामदेव पुत्र अशा चाली लावल्या का तुमचे चेहरे फ्रेश राहतात, दुसरं काही नाही. म्हणून ती चाल लावा लागली होती मला. साडे चोळी राजाईला, साडे चोळी राजाईला, आंगडे टोपडे बाळा. कुंकवाच्या दातवना आली रखुमाई घेऊन. असे साज घेऊन आले होते ते रखुमाई माता. साडी चोळी राजाईला त्या ठिकाणी आंगडे टोपडे बाळाला घेऊन आली. शृंगार बाळ कार्यक्रम म्हणून असं आहे ते. हो, चाल किती सुंदर होती, आनंद देणारी होती ना. हा, ही चाल ते व्हॉट्सअपला गाणं निघालं होतं त्याची चाल होती. ते मागे निघालं होतं बा गाणं, हो बहिणीचं. गाडी खुंगाराची घेऊन बंधू माझा येईल गा, राखीच्या सणाला मला मायेरी नेईन गा. गाडी खुंगाराची घेऊन बंधू माझा येईल गा, राखीच्या सणाला मला मायेरी नेईन गा. माहेरच्या वाटेला प्याचे आयवनो, हे गाय बंदी माझा विश्रांती घेवना. गाडी घुंगाराची. आवाज बदल वाटतो ना, आवाज बदल वाटला ना. मग कसा चेहरा खुली घ्या ते काम तुम्ही. हे मागे व्हॉट्सअपला आधी जे गाणं निघालं होतं, कोणचं, वंजारी भाषेतलं गाणं होतं बा ते. दारू माता पिरा मारा बा मर गए शरणे थी. अजून एक गाणं निघालं होतं, गुजरात मध्ये चाललं होतं ते गाणं. पा गुजरात मध्ये चाललं होतं. अजून एक गाणं तसंच निघालं होतं. सुनो सुनो लागा सामना रे
लावी तू जो वाढानो. किती सुंदर चाल आहे महाराज. असं ऐकून मस्त प्रसन्नता वाटते म्हणून चाल लावली. पण कोणत्या विषय कुठं तर साडी चोळी राजाईल अंगडे टोपडे बाळाला. बाळशाच्या कार्यक्रमाला असं घेऊन यावं लागतं हे बी सांगावं लागेल का? हो आपलं बाळस लई वेगळं राहतं. आपलं बाळस आजी आजोबा झाडच वा ठीक आहे ना तू कसं आहे काय ठीक आहे ना तुम्ही मग चाललं ना तू पाहायला आजोबा पाहायला गेला पण त्याला कर्मे ना त्या गावाला. GST धरून गेला होता ती एसटी पुढच्या गावात वापस येणार होती. त्याला कर्मे ना नातवाला बाळतोड्यातच पाहिला हात त्याचा बाहेर दिसला 100 नोट काढली तिथे ना मग ते किती चहा ती डांगे डांग घरात म्हातारी म्हणते का हो नातू दे का देतात कसा होता तो गोरा होता गोमटा होता सांगा ना कसा होता. एक नाही दोन नाही काही नाही काही नसोय ना. मग आजी म्हणते काही खरं नाही व माय पुन्हा संसार मी असाच कटावं अशी म्हणते की नाही मीच कटू जाणे पुन्हा संसार याचं असं आजी म्हणते दादा है की नाही. हा संसार कधी असताना दादा ही व्यथा आहे ती संसारातली. आजी म्हणते जाऊ द्या तिकडे तुम्ही 5वीना कार्यक्रमला घेतात ना ते मी बारसाना कार्यक्रम जास म्हणा ना तुला चांगला डोळ्या घ्यायला की. मग आजी जाते बारशाला. आजी गेल्यानंतर सुनबाईने पाहिल्याबरोबर सुनबाईला आनंद होतो भाऊ आजी उडी मग आजीच्या हातात ते 12 दिवसाचं पोरग देतात. दिल्याबरोबर आजीने त्या मुलाला घेतल्याबरोबर ते पोरग त्या रडायला लागतं. रडल्यानंतर सुनबाई त्या ठिकाणी सुनबाईला आजीबाई सांगते का हो पुरी म्हण बोलले तर बघ ते असली बराई जाईल की राही नाही बघ का तो कानावानावी नाही ना तो एखादी येणार. मग आता एक काम करा तुम्हाला ना ते घेते असली मोकळी कर द्या तुम्ही अंग धुई काढा ते ना लाटे आजी येईलच ये. मग आण पोरी पाणी आण. मग आजीच्या हाताची कातडी आजीची कातडी याची कातडी बरोबरीची का जेवढं कोमट पाणी लागते ना आजीला आजी बसो पोरी भरपूर म्हणजे हो पण तुझ्या मानाने ते कोमट झालं पण त्याच्या मानाने ते गरमच आहे. आजी तांब्या घेते आणि मुला पाय पुढे करते पायावरती ते पोरग पालथं घालते. ते 12 दिवसाचं पोरग टाकलं पाणी किती त्या हा करून जोर आहे जास्त आक्रोश करते का त्याला लाल बुंद त्याची कातडी झाली दादा. आणि ती 12 दिवसाची कातडी असल्यामुळे जास्त जल्लोष करते पोरग घाबरते नुसते जोरात राहते. आजी म्हणते माय म्हणा बावले बोल ती असली बरं झाले त्या असली मोकळी करत आई माझी पिळस तिकडून पिळस. आता मला सांगा ते 12 दिवसाचं पोरग काय त्या ठिकाणी एक जोश त्याच्यात ते कसं तरी त्या ठिकाणी महाराज तांब्या बंद पडला आजीचा. बंद झाल्यानंतर आजीने त्याला उराशी लावलं आणि पोरग शांत पडलं. शांत पडल्यानंतर आजीने बाळतोड्यात त्या ठिकाणी मला घेऊन पाण्यात टाकल्यानंतर मुलगा शांत बसला. शांत बसल्यानंतर आजी म्हणायला लागली देखो पोरी म्हणा भाऊ कसा शांत होई घ्या शांत नाही पडणार तो पुन्हा तांब्याईचे म्हणून गुच्चू बसेल हे त्या ठिकाणी कळायला पाहिजे ना कसं त्याला वाटलं तांब्या येईल माझ्यामुळे गुच्चू बसा. असं त्या ठिकाणी आहे तुमचं आपलं बारसं जरी तो लहान आहे पण त्याची नामकरण विधी करायचा आहे म्हणून चेष्टा मस्करी करणाऱ्या काही बाहेर राहतात. जरी नात्याने लागत असेल तो नात्याने लागतो लहान जरी असला तरी बी काही त्याच्या भाऊजाईच्या नात्याने लागतात काही वहिनीच्या नात्याने आहे की नाही. असं लागल्यामुळे त्या ठिकाणी मला नात्याला लागल्यामुळे कोणी नेहातात त्याला असं त्याचा चेहरा पाहतात असा चेहरा पाहतात आणि मग त्यावेळेस म्हणतात का वीर ये ना चेहरा कसा शे तुला नाही बरं भाऊ असं म्हणतात ते या चेहरा कसा आहे ती दुसरी म्हणते ओ माय तो तर त्याने पुईवर पडेल जे बाई असं म्हणतात की नाही. आपलं वारसं झालंय ती वारसा आगळं वेगळं होते दादा. ते वारशामध्ये त्या ठिकाणी नामकरण विधी करायची म्हणून नाव सावता असं ठेवण्यात आलंय. नाव सावता ठेवण्याबरोबर माता सावता महाराजांची कारकिर्दी त्याने त्या ठिकाणी महाराज वडिलांच्या पाऊल ठेवून चालायचे. सावता बाबांनी ते काळबाळ कष्ट करावा मोठ नाडा हाकलावा त्या ठिकाणी महाराज वाफ्यांना पाणी द्यावं असे ते वडील करत होते. ते काम शिकायचे सावतोबा हो वडिलोपार्जित परंपरा ते कार्य करायचे माळ्याच्या वंशामध्ये असल्यामुळे म्हणून जन्माला आलेला साधक होता म्हणून त्याच्या गावाला धन्यता नामदेवरांनी दिली असं त्या ठिकाणी नामदेवराय म्हणतात. असा साधक जन्माला आलेला आहे तो जन्माला आल्यापासून त्याची त्या गावाची भरभराटी झाली गावात उज्ज्वल त्या तापमानातून झाली दादा. हो कारण कसं असा साधक जन्माला आला हो म्हणून त्याचं वर्णन त्या नामदेवरायांनी
पहिल्या चरणात केलेलं पाठ. धन्य ते हरण जगाची ठिकाण, धन्य ते हरण रत्नाचे ठिकाण. हो, 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 धन्य ते हरण जगाची ठिकाण. सावताचा धन्य ते अरण रत्नाची ते खान, जन्मला निदान सावता तो जन्माला सावता बाबा. धन्यता द्यावी नामदेवरायांनी. आता त्या ठिकाणी असं कार्य करावं त्या ठिकाणी नामदेवरायांनी. हो, का धन्यता द्यावी? धन्यता द्यायच्या पात्रता कायम म्हणून धन्यता दिली नामदेवरायांनी. हो, भलत्याला धन्यता द्यायची नाही दादा. धन्यता अधिक कुणाला दिली दादा? हो, अजून सांगू तुम्हाला का त्या सावता बाबाने लहानाचे मोठे झाले. ऐका बरं का, आता मोठे झाल्यानंतर सावता बाबा वडलोपार्जित परंपरा होती म्हणून अभंग गवळणी या त्या ठिकाणी महाराज पाठ करायचे, देवाचं चिंतन करायचे. देवाचं चिंतन करीत असताना सावता बाबा लहानाचे मोठे झाले, उपोर झाले, लग्नाच्या वयात आले. लग्नाच्या वयात आल्यानंतर जवळच भेंड असं गाव आहे. अरण गावाच्या जवळ भेंड असं गाव आहे. आणि त्या भेंड गावामध्ये भानवशे कुळातील नामे जन्याबाई म्हणून मुलगी करून आणली. भानवशे कुळातील जन्याबाई म्हणून मुलगी करून आणली. मुलगी केली, सावता बाबाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सावता बाबावरती संसाराचं राडगाडगं पडलं. हो, महाराज सावता बाबा त्या ठिकाणी काबाड कष्ट करायचे, देवाचं चिंतन करायचे. देवाचं चिंतन करत असताना सावता बाबाने एकच सोचलं होतं, देव माझा आणि मी देवाचा. बस, दुसरं काहीच नाही. सावता बाबाला दुसरं काही दिसायचं नाही. प्रत्येक वस्तूमध्ये सावता बाबा देव पाहिजे. कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, अवघे विठाई भाजे, अवघे विठाई भाजे, अवघे विठाई भाजे, अवघे विठाई भाजे. अवघे विठाई भाजी, अवघे विठाई भाजी, अवघे विठाई भाजी.
विठाई माझे अवघे विठाई कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. प्रत्येक वस्तूमध्ये देव पाहिजे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आपण असं करतो का? म्हणतो का आपण असं हे देवाचं आहे असं म्हणतो का? कधीच म्हणत नाही. एका जणाला विचारलं काळजी काय चालू आहे ना म्हणजे महाराज भरभराटी चालू आहे सगळं काही. खत मटेरियल मारी पीक बहर येले पट्ट्याने. मागल्या वर्षाला 100 क्विंटल कपाशी पिकाडी होती. या वर्षी आले 125 क्विंटल. त्यांना बापले चुकाव देव ना बाप काटा. देव म्हणे कारबा इथलं दिसन आणि म्हणा बाप काढ आहे ना तू. देव खतरा आहे. सप्ता मावी वर्गणी दे तू कधी एवढं देऊन बी सप्त्याची वर्गणी नाही. त्याचा विचार ते 10 कीर्तन तरी जा तिकडे त्या बुवाचा आणि त्या भजण्याचा आणि आपण आपली कुदरीत आणि असं बरोबर. सत्ता वर्गणी दिली नाही काय नाही. देव पाहिजे मागणी करायला आणखी देव म्हणे तू झटका धकाना पडेल. या वर्षाला खत मटेरियल माझी मजबूत माझ्याचे त्यांना बापले चुकावणी देवनी खरपड पाडताय. मे महिन्याने कपाशीला आहे फुलपकडी माई कपाशी अशी गेल्या व्हायला लागली. पाणी नाही दिलं काय गे. सगळी फुलपकडी कशी गई. त्याने विचारायची भो काय म्हणत आपली कपाशी. महाराज तारणं मारणं तू तर त्याला बाप काढा होता रे. तारणं मारणं ते ना आत्मा आहे. मग काय केलं महाराज सांग तुम्हाला. देवाला साऱ्या जगाची काळजी. असा पाऊस पडला देवाने असा पाऊस पडला सगळ्यांना आनंद आणि या भाऊ दुःख होईल. त्या पावसाचा झाला याच्या कपाशीला बाधा. ती अशी गेरागारी लाल पडायला लागली. ते लगेच फोटो काढले आणि व्हॉट्सअपला टाका. ऐका का अशी कपाशीची काय करणार पडी. तिकडून एका जणाने सांगितलं भाऊ 5,000 पवारा मारणा पडी. मग कपाशी तयार काय का नाही 2-3 हप्ता चाल देणार पडतील. 5-5 हजार फवारा नी तुझी जाणार शेती. देव म्हणे कितला का पवारा मारत नाही रे म्हणा. आत्माशे सत्ता मग वर्गणी दिली नाही ना घाला ते पैसा कुठे आठवणी देस ना घालता पैसा. अरे लाला लाला तुने कपाशी लाल कितला बी रुपयाना पवारा मार तुने कपाशी लालच रे काका. ही तया खाऊ देत नाही बापू. सोपं नाही. हे सूत्र त्याच्या हाती त्याला हे सूत्र त्याच्या हाती आहे. हो म्हणून कर्तुम शक्ती भगवान परमात्माकडे. म्या बोलविला वेदू बोले म्या चालविला सूर्य चाले म्या हलविला प्राण हले तो जगात तुझी असते
सर्व कार्य होतं. त्याची सत्ता नसली तर काहीच होत नाही. हे ध्यानात ठेवा. हे शरीर मी चालवणारा तू आहे. बराच इथला अभिमान होई असा. ते म्हणलं चाले हे शरीर कोणाचे असते. तो म्हणे कोण बोलविता हरिवी ना. म्हणलं शरीर चालवणारा भगवान परमात्मा आहे. एक कर्मठ होता असा. तो म्हणे काय महाराज खोटं बोलायला. चाले हे शरीर पायाची असत ते. त्याला म्हटलं मरेल माणूस लई पाय राहतच काका. त्यांनी 4 कांदे करीत असं म्हणा नाही त्यांनी. तुम्ही या गली तरी या मी आता येईल विश्वास आहे. कधी म्हटलं काय? कधीच नाही काय. म्हणून त्याची सत्ता असली सर्व कार्य होते. आपल्यालाही बोलवणारा तू आहे. आपल्याकडून कार्य करून गेला आहे तो. धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य त्याच्या हातात आहे दादा. हे जगाचं सूत्रच त्याच्या हाती. कारण ते ज्याने सृष्टी निर्माण केली, सृष्टीचा निर्माता तो आहे. मग हे शरीर चालवणार तो, सगळं चालवणारा तो आहे. आपल्या हातात काहीच नाही. आपण फक्त सालदार प्रमाणे राहतो सालदाराप्रमाणे राबतो. आपल्या उदरनिर्वाहाचं साधन करतो आहे. कर्म जे आहे ते करावं लागणार आहे. हो, कर्माचं खातं त्या ठिकाणी म्हटलं तर सावताबाबाने कर्म केलेले आहे. सावताबाबाने त्या ठिकाणी कष्ट केलेले आहे. कष्टातून देवाची प्राप्ती केली जाणार. प्रत्येक वस्तू त्या ठिकाणी पिकवायची आणि त्या वस्तूमध्ये देव पाहायचे. असं नाही म्हटलं आई मनाशी. मला सांगा तुम्ही आपलं काय आहे दाखवून देतो लगेच तुम्हाला. इथल्या इथं पुरावा. हो, घर बांधलं, घरामध्ये एंट्री केली, वास्तुशांती झाली, विटा आपण दिल्या, पाणी आपण मारलं, पैसे आपले खर्च झाले. एवढी मेहनत घेत असताना वास्तुशांतीच्या नंतर घरामध्ये एंट्री केली. 1 वर्षानंतर पंचायतवाले दारापुढे येतात. येतच का नाही जिबो? येतात ना. आणि काय म्हणतात ते? घरपट्टी. बरं, या पाणी मारायला येत का तरी? हेच ना. काय संबंध? नाही संबंध. म्हणजे याचं कारण एकच आहे. घर बी आपलं, शेतीचाही शेत सारावा, तो बी भरावाच लागतो. शेती बी आपली. गेला असा अभिमानी झाला. इथलं शे म्हणा पात्या बांधपासून त्या कोपरा लोंग आटू लोंग आपलंच शे. तुला नाही रे काका. तुला पहिला मालक देत कितला बोलती झाले, कितला खाडात तिने. कोणी? जमीन. ती गणच खायली. आजा मेला, पंजा मेला, बाप मजना गेला. आते तू 7-12 उतारवर टोकले तू शेजान आता तुला नंबर जे रे काका. हे ध्यानात ठेव. याची जाणीव राहू दे. आपल्याबरोबर रुपया येत नाही. पैसा आणा लगे, रुपया आणा लगे, न लगे कवडी. रुपया काही येत नाही आपल्याबरोबर. रुपया कपायला चिपकायला तू बी रात माझा जामतच का तुमच्याकडे नाही का? 2 जण इसपा काढ्या दे का? ती 2 जण जामत सापडणार नाही ना. आखी भाऊ बनची लटकस काढ्याली कशाले? रुपया जामलाले तरी बी आपण म्हणतात हा कशाला देऊ तरी वर्गणी. अरे बंद पड रे काका का छातडावर बाजू जाणे. म्हणून सांगते दादा, सत्ता ज्याची आहे तो कार्य करणार आहे. बरं, मग आता मला सांगा तुम्ही, सावता बाबाचं लग्न झाल्यानंतर यांनी संसार थाटला. त्या प्रपंचामध्ये राहिले. पण सावता बाबाच्या मळ्यामध्ये एक असा दगड होता. भला मोठा दगड होता. आणि त्या दगडाजवळ, त्या शिळेजवळ मसोबाचं ठाणं होतं. गावाचा म्हणजे मेढ्या मसोबा असं म्हणून सावता बाबा शेतीची मशागत करायची का ते ठाणं नडायचं. त्याला तो दगड नडायचा. मशागत करता यायची नाही. म्हणून सावता बाबाने काय केलं, तो दगड घेतला आणि बांधावरती आणला. बांधावरती आणल्यानंतर त्या दगडाचा म्हणजे आपण म्हणतो का कावळा बसाना घाव आणि फांदी, कसं झालं ते. गावात मध्ये महामारीचा रोग फैलून गेला. गावामध्ये रोग फैलला. लोक म्हणायला लागले. आणि कर्मठ लोकांना सहन होत नव्हतं सावता बाबाचं. सावता बाबा भजन करायचे का लोक येऊन बसायचे. लोकांनी सावता बाबाचंच गुणवर्णन करावं. सावता बाबांनी जेवढाही मळा भरलेला होता तेवढ्या मळामध्ये फुलबाग होता. पण त्याच्यात काही वनस्पती अशा होत्या की ती सावता बाबाला माहिती होतं ते कोणत्या रोगावरती कोणती वनस्पती चालते, कोणत्या रोगावरती कोणती वनस्पती चालते. ही वनस्पती लोकांना द्यायचं आणि त्याचा रोग नीट व्हायचा. सावता बाबाचं उदू जिकडे तिकडे फैलून गेला. आता परिसरामध्येही कोणाला आजार लागला का, ताप आला का, सावता बाबाकडे यायची. त्यांनी दवा दिली का नीट होऊन जायचा. असं हे कर्मठ लोक काही राहतातच. त्यांना सण नाही होती ही प्रगती. म्हणतात नाही का कुत्र्याला गती. तुमच्याकडे नाही गेली माणसाला एखाद्याची प्रगती सण होत नाही. तसं त्या ठिकाणी आहे दादा. मग आता ही प्रगती सण न झाल्यामुळे हे कर्मठ लोक त्या ठिकाणी सावता बाबाला नाव ठेवायला लागले. लोक म्हणायला लागले हा गावामध्ये महामारी फैलली.
आणली असेल तर सावताने देव हटवला म्हणून झालं. म्हणून झालं. मग आता काय करावं? सावताला बोलायला लागले. बोलताय सावता बाबा देवाचं चिंतन करताय का? काहीच बोले नाही. सावता बाबा म्हणतात मला नडलं म्हणून काढले. पण लोकांनी ऐकलं नाही. सावता बाबाच्या बागाची दुर्दाणी केली काय, सावता बाबाला मारलं काय, मारलं जोडलं. सावता बाबाला खूप त्रास दिला. हो, खूप त्रास दिला. पण सावता बाबा एक शब्द मी बोलले नाही. म्हणून ज्यांनी त्रास दिला होता त्यांनाच परत प्रचिती आली. देवाने परत त्यांच्या विहिरीमध्ये दगड टाकले होते. दादा काय सांगा तुम्हाला, एवढे हाल अपेष्टा भोगले संतांनी. हो, आपलं बरं आहे, आपलं बरं आहे. एवढे हाल अपेष्टा भोगल्या संतांनी. म्हणून सावता बाबांनी त्या ठिकाणी महाराज पुढे चालून सावता बाबाच्या उदरी एक मुलगा जन्माला आला. मुलगा जन्माला आला, त्याचं नाव ठेवलं विठोबा. त्रास झाला संतांना, पण परत ते शरण आले. शरण आल्यानंतर पुढे मुलगा झाला. मुलगा लहानाचा थोडा जाणता झाला. त्यानंतर त्यालाही त्या त्रासाने त्यालाही आजार लागला. त्या आजाराच्या साहाय्याने तो मुलगाही मृत्यूशी झुंज घेतली. तो बी मरून पडला. आता तो गेल्यानंतर त्या दुःखाचा डोंगर कोसळला. पुढे चालून सावता बाबा म्हणायला लागले एवढं आपण कष्ट करतो, एवढं देवदेव करतोय, देवाने आमच्या घरात खेळ घालावा. असं असताना सुद्धा देव सोडला नाही सावता बाबाने. एकच ध्यास केला, तो माझं व्हावा, तो माझं व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. देवाचं चिंतन करता करता एक दिवस असा उजाडला. त्यांनाही अधिक परत जनाबाईला दिवस राहिले. तिच्या पोटी एक मुलगी जन्माला आली. मुलगी जन्माला आली. आई वडील हे वारलेले होते सावता बाबाचे, म्हणून आईचं नाव नागीबाई होतं ना, तसं या आईलाच या मुलीमध्ये पाहायचं. म्हणून तिचंही नाव ठेवलं. आईचं नाव जे होतं तेच नाव मुलीला दिलं, नांगिताबाई. तेच नाव मुलीला दिलं. तिला सर्वस्व तिच्यामध्ये पाहायचा. मुलगा मुलगी हे म्हणजे मानायचंच नाही. हा माझा मुलगाच आहे, माझ्या वंशाचा दिवाच आहे, कुल दीपकच आहे, असं समजायचे सावता बाबा. ती मुलगी लहानाची जाणती झाली. वरील प्रत्येक वस्तूमध्ये देव पाहिजे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई भाजी हे त्या ठिकाणी मला सगळं पाहत असताना ऊस रताळू अवघा झाला गोपाळू सगळ्यामध्ये त्या ठिकाणी मला देव पाहिल्यामुळे ती मुलगी म्हणते बाबा हा मळा कुणाचा आहे? तिने प्रश्न केला बाबाला. बाबाने सांगा बेटा हा मळा धन्याचा आहे. धन्याचा आहे. धनी कुठे राहतो? हे जे विसावा घेतात की नाही, इथं विश्रांती झाड मोठं होतं, त्या झाडाखाली वारकरी यायचे, तिथे विश्रांती घ्यायची सावताबाबाच्या मळात. हे वारकरी जातात ना, त्याच्याच भेटीसाठी जातात. तिने काय केलं माहिती का? गाठोडं घेतलं. भाजीपाल्याचं छोटं गाठोडं बनलं आणि ते गाठोडं घेतल्यानंतर वारकऱ्यांना सांगितलं, ओ वारकरी बाबा, ज्याच्या भेटीसाठी चालला आहे त्याच्या मळ्यातला हा माल आहे. मी लहानाची मोठी झाली, आजवर त्याला पाहिलं नाही. म्हणून तुम्ही एक काम करा, त्याला माझा सांगोवा घेऊन जा, माझा निरोप घेऊन जा. त्याला सांगा की सावता महाराजांच्या मुलीने धरणं धरलेलं आहे, तू आल्याशिवाय ती पाणी पिणार नाही. हो महाराज, वारकरी सगळे सारखे नसतात. हो, वारकरी सारखे असतात का? हौशा नवशा गौशाचा भरला बाजार. कशाचा काय हाऊस म्हणून येतात, काय नवस म्हणून येतात, काय अशी राहतात दादा. त्याच्यातलं त्या प्रकारचे एक वारकरी होते ते. देवका बाजारचा भाजीपाला खातो काय? ते गाठोडं फेकून दिलं. मुलगी रडायला लागली, लहानची मुलगी रडायला लागली. एक त्याच्यातला एक वारकरी होता, चांगला होता. त्याने त्या पोरीला सांगितलं बेटा का रडते तू? त्या वारकऱ्यानं असं केलं, ज्याच्या भेटीसाठी चाललात ना त्याच्याच मळ्यातला माल होता, त्याला द्यायचा होता. मी तुझा निरोप घेऊन जातो, सांग मला काय सांगायचंय. सांगा तुम्ही. आता एक काम करा, या वारकऱ्याने गाठोडं फेकलेला आहे, याला मी त्या देवाचं दर्शन होऊ देणार नाही. आता महाराज एवढा हट्ट धरला त्या काय सांगा, लहानशी पोरगी आणि तिने हट्ट धरावा. दादा सावता बाबाचं ध्यानात बसले. हो, सावता बाबा विधी अवस्था प्राप्त झाली सावता बाबाला. महाराज ध्यान करताय, देवाचं चिंतन करताय. मुलीने सांगितलं बाबा त्याच्या मळ्यातला माल आहे, त्याला घेऊन जा. त्याला सांगा सावता महाराजांची मुलगी या बांधावरून बाहेर जाणार नाही. जर तू आला नाहीस प्राण त्याग दिल्याशिवाय मरून जाईल. पण मी हटणार. याला म्हणतात निष्ठा. देवाविषयी निष्ठा असली पाहिजे काका. निष्ठा निष्ठी नाही. आपलं तसं जे अंगात आला ताप की देव माझा बाप, अंगाचा निघून गेला ताप की देवाच्या बापाचाही बाप. हो, तशी कंडिशन. तिने दृढ विश्वास धरला, येईल म्हणजे येईल. हो, हक्का मारली त्याला आणि होकारा दिला पाहिजे त्याने.
म्हणून साधना केली दादा देवाची. आणि देवाचं चिंतन चाललं तिच्या मुखामध्ये. वारकरी गेला, या वारकऱ्याच्या अगोदर गेला, तिथं गेल्यानंतर देवाचा निरोप घेऊन गेला. त्या क्षणाला त्या मुलीने त्या वारकऱ्याला आशीर्वाद दिला, ज्याने गाठोडं फेकलं त्याला आशीर्वाद दिला, जाय तू ज्याच्या भेटीसाठी चाललाय त्याला ही वारी तुम्ही घडू देणार नाही. ती आषाढी वारीच्या पुढच्या वारीला. म्हणजे आषाढ वद्य चतुर्दशी या वारीला तुझं दर्शन घडू देणार नाही. मी घडू देणार नाही म्हटल्याबरोबर आता ही एकादशी येते की नाही, या एकादशीला त्या वारकऱ्याला दर्शन होत नाही. म्हणजे पंढरपुराला सगळ्या दिंड्या पंढरपुराला जातात, पण तो पंढरीचा पांडुरंग सावता बाबाच्या मळ्यात येतो. हे नागोबाईची पुण्य आहे, हे द्यायला हो असं आहे. मग काय त्या ठिकाणी महाराज त्याने सांगावं, गेला देवाचा मागोवा. सांगोवा गेला. सांगोवा घेत असताना देवाने ऐकलं आणि नामदेवराय ज्ञानोबराय यांनाही थोडासा अभिमान झालेला होता. यांचा अभिमान त्यांना शांत करण्यासाठी, त्यांना समजवण्यासाठी अशी माझी भक्त आहेत की घरी राहणार तेही माझं चिंतन करते असं ते दाखवण्यासाठी राऊळ सोडलं देवाने. राऊळ सोडलं आणि सावता बाबाच्या मळ्यात आला. आणि तिकडं त्या ठिकाणी महाराज नामदेवराय ज्ञानोबराय यांनी पाहिलं, रावळात देव दिसत नाही. देव कुठं आहे, देव कुठं आहे महाराज, देव कुठं म्हटल्यावर अशी पोझिशन झाली दादा त्यांची. देवाचा मागोवा शोधायला लागले. इकडं देव नागूजवळ आला, नागूला कडेवरती घेतलं आणि तिला सांगितलं, बेटा या वयामध्ये असं धर्म धरायचं नाही, या वयात असं धर्म धरते प्राण त्याग दिल असं तुला काही वाटत नाही का थोडंफार? जर नाही आला असतो तर देवा या देहाचा विश्वास आहे तुझ्यावर, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. देवावरती सत्ता राबवण्याची ताकद विश्वास आहे. हो सोपं आहे का ते? बरं तरीच ना विश्वास उडी घेता कवय बर चांगला चांगला खावा लागेल अट्टल विश्वास उडी घेता. अरे काय चाललं काका, सोपं नाही ते. कोरोना महामारी रोग यायला नको रे बापा. हो बरेल कर मग घेऊ घेता म्हणावी तुमनं काय म्हणा बी सांगला तुम्ही. मी काय झालं होतं माहिती आहे का, मला सर्दी खोकला ताप थंडी काहीच नव्हती. आणि नेमकी कोरोना तपासायला एक गाडी आलेली होती डॉक्टरांची. आमना गावले गाडी पडी कधी काय नाही गेलं काय माहिती त्याला शिल्पी गोमी त्या गाडी पा कोणी गाडीच्या मध्ये काय चालणार कोण नुसता त्याला. गेल्याबरोबर त्या डॉक्टरांनी पाहिलं, म्हणे बाबा थांबा इकडे या. म्हटलं काय जाय नाही तुम्ही तपासली द्या. हो मला कोरोनाने काही नाही रे काका, नाही थोडं तपासली द्या तुम्ही. आता येलं शिरा आणि शात ती काढी दिली नागपुरा मग खूपशी दिली. रिपोर्ट पॉझिटिव्ह गेलं नाही बरे मग घेऊ खुशी घ्या. तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, अर्धा तास बी लागणार नाही म्हणा करलो पोचाले. अख्खा गाव मग फैली गे बाबा पॉझिटिव्ह. घर जात नाही तिथला मला लगेच बॅग मध्ये बरी ठेर होती मयामा. काय जमाडी रे काका कतही शिदगी होत रे. हो बॅग भरून ठेवली. तिला म्हटलं ग्रंथ ठेवले का? पण जाऊ द्या म्हटलं आता घरचे घाबरून राहिले. ग्रंथ ठेवले का? म्हणे हा ठेवले म्हणे. तुम्ही निघा म्हणे पटकन. हो बाबा इथली काही वेगळी तुमले काय शे अख्खं घर लाज जाई. मळ्यात निघून गेलो आबा. मळ्यात गेल्यानंतर तिथं बाजी होती बसलो अभ्यास करायला लागलो. रात्र कशी तरी 5 झाली. दुसरा दिवस उजाडला. 9-10 वाजले पण कोणी काही लय नाही रे का. म्हटलं काय जमाडी नाही येस नाही. म्हटलं पूर्वीला पती वेळेला का पत्नी सती जात होती अशी प्रथा होती. माझी अर्धांगिनी बी येत नाही. लेकरं बाळा घाबरतात पण तिथे यायला पाहिजे. शेजती कामिना दूर राहे, शेजती कामिना दूर राहे, हो शेजती कामिना दूर राहे, शेजती कामिना दूर राहे. दूर विना बंधू
बहिणा सोडविना बंधू पाठीची बहिणा बंधू पाठीची बहिणा जय कामिना सुरला है जय कामिना सुरला सोडविना सोडविना बंधू पाठीची बहीण शेजाची कामिना दूर राहील. काळाची उडी पडेल भगवान. महाराज कामिना शेतीची कामिना म्हणजे अर्धांगिनी ती सुद्धा दूर राहते अशी कंडिशन वेगळी. मग काय 12वर काटा येईल तिथला मग टोपलं दे कधी ना डोकावर. मला आनंद झाला. जाऊ द्या तिची माझी बायको तर आली म्हटलं समोर कशी गाव आहे ना. हो पत्नी आहे ती माझी. आली मला न्याहारी घेऊन आली म्हटलं. न्याहारी जशी जशी जवळ ये तशी तशी तिनं आत्मा बोलला मोठा ठोकर दिसना. ठोकर म्हटलं ओ बाप काय जमाडी रे. मी एवढ्या अंतरावरती तर ते दालकट तिनं आकडी होती त्याला आटकाडे डबा असा लागून किती ना तुमने काय शे आख कर लाग जाई. ओ बाप तो पण लय अवघड हो लय अवघड. असो सांगाय तात्पर्य कसं आहे. मग पुढे चालून आपला विषय इकडे की सर तुमचे चेहरे फ्रेश व्हा म्हणून सांगितलं. विठ्ठला 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 काय झालं माहिती का. इकडं नामदेव आणि ज्ञानोबर आहे यांनी देवाचा मागोवा शोधत शोधत यायला लागले. देवाला कळालं की हे येत आहे. नागूचं सांत्वन केलं, नागूला शांत केलं आणि सावता बाबा ध्यानस्थ बसले होते देवाचं चिंतन करताय. सावता बाबा सांगता सावता मी आलोय त्या भेटीसाठी आलोय. सावता डोळे उघड. सावता त्या ठिकाणी पाहता ब्रह्मांड नाही भगवान पद्मा समोर दिसू लागलाय. देवाने म्हणावं सावता 2 चोर माझ्या पाठीमागे लागले. माझा मागोवा शोधत येत आहेत. मला शोधून येतील लपायला जागा दे. सावता बाबा म्हणतात ऊस गाजर टाळू पाय ना तिथं जागा लपायला. अरे तसं नाही. प्रत्येक वस्तूमध्ये तू मला पाठवशील इकडे लपायला तिकडे लपायला पण ते सुगंध दरवळतो तिथं म्हणून मला पाहिलं जरान. आणि ते चोर काही सामान्य म्हणून मग एक काम केलं. मग त्यावेळेस राम लक्ष्मण सीतामाई सहित हृदयात साठवण्याची ताकद याच्यात आहे. हनुमंतरायकडे पाहिलं जवळ विडी पडलेली होती. शरीर फाडलं आणि देवाला हृदयात साठवलं. साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला हरी हो साठविला हरी साठविला हो साठविला हरी साठविला हरी हो साठविला हरी साठविला ज्ञानोबरांना कळायला पाहिजे म्हणून नाभी कमळाजवळ पितांबर बाहेर ठेवला. नाभी कमळ माहिती का बिंबीजवळ पितांबर बाहेर ठेवला. यांना कळायला पाहिजे म्हणून असे भक्त आहेत म्हणून आले मागोवा शोधत नामदेवराय ज्ञानोबराय. आणि आल्याबरोबर सांगितलं सावता देव कुठे. सावता विधी अवस्था प्राप्त झाली. जे हृदयात देव साठवला. हो संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू पोटात साठवला देव म्हणून हृदयात साठवल्यामुळे काय झालं त्यावेळेस नामदेवराय म्हणतात की अरे सावता
देव कुठं आहे? सावता एक बी नाही, दोन बी नाही. विधी अवस्था प्राप्त झाली सावतांना त्या ठिकाणी काय करेन असं झालं तर आता. म्हणून नामदेवाचं लक्ष नव्हतं पण ज्ञानोबरांचं लक्ष गेलं. ज्ञानोबराय म्हणतात सावत्याच्या नावे जगे पीतांबर, सावत्याच्या नावे जगे पीतांबर, समुद्र गोष्टी ऐके, ओ समुद्र गोष्टी ऐके. जगे पीतांबर, दिसत कसं नाही संतुष्ट या गोष्टी सांगू किती तुला बोलू किती पाहिलं नाभी कमलाकडे. त्यावेळेस त्या ठिकाणी पाहिल्यानंतर मग ते नामदेव राय सावता बाबाचं हे वर्णन केल्यानंतर मग त्याच्या त्या ठिकाणी महाराज अशा वंशामध्ये जन्माला आले मायाच्या वंशामध्ये. म्हणून त्याच्या आईलाही धन्यता दिली आणि त्याच्या वडिलालाही धन्यता दिली. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. त्रैलोक्याचा दाता सतवण्याची ताकद ज्याच्यात आहे ते सावता बाबा त्या ठिकाणी महाराज. म्हणून त्याला धन्यता दिली की साठविला दाता त्रैलोक्याचा. त्रैलोक्याचा दाता सटवण्याची ताकद याच्यात आहे म्हणून धन्यता दिली. अगोदर त्याच्या आईला का दिली? बऱ्याच ठिकाणी आईला धन्यता का देतात? अगोदर राधा का कृष्ण? राधा नंतर कृष्ण. हे जी उत्पत्तीच मायेपासून झालेली म्हणून ऐका आता. बरं मग तुम्ही म्हणाल की मला अगोदर देवाच्या त्या ठिकाणी मला त्याच्या आईला धन्यता दिली. बरं एक सांगतो, एक उदाहरण डोळ्यासमोर आला. बीज हे बबुल का, आम का असे खाय. झाड बाबळीच आहे, त्याला कैरी लागेल का? पण लागली ना दादा. तुम्ही म्हणाल की कुठे महाराज? हिरण्यकश्यप हे बाबळीचं झाड आणि त्याच्या पोटी गोड कैरी लागली. प्रल्हाद कशी लागली माहिती का? नाव घेऊन येते देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपाचे. माझ्या राज्यामध्ये ज्याने कोणी देवाचं चिंतन केलं त्याचा शिरच्छेद करण्यात येईल असा ब्रीद होतं. पण काय झालं, एकदा इंद्र चोरून येत होता कयाधू मातेला. इंद्राच्या आश्रमाजवळ, नारदाच्या आश्रमाजवळ कया दुरावू लागली, आक्रोश करू लागली. त्याने पहिले इंद्र नेतोय, त्या निमित्तानं नारदाने सांगितलं, इंद्रा थांब, मान पतिव्रता आहे, तिने शाप दिला, तुला जाळून भस्म व्हावं लागेल. त्यामुळे इंद्राने सोडून दिली. नारदाने तिच्यावरती उपदेश केला. नारदाने तिला बीज मंत्र दिला आणि त्या मंत्राच्या साहाय्याने ती नामधारक झाली. पण ती म्हणते माझ्या पतीला देवाचं चिंतन आवडत नाही हो, देवाचं चिंतन आवडत नाही, करू कशी काय? पण तुम्ही चिंतन तर करीत राहा. चिंतन केल्यानंतर, गुरु मंत्र दिल्यानंतर गुरुची त्या ठिकाणी मला आज्ञा पाळावी लागली. तो मंत्र जपल्यामुळे काय झाला, त्या गुरुची त्या ठिकाणी कृपा तिच्यावरती झाली. मग गुरुची कृपा झाल्यामुळे परिणाम असा झाला, तिच्या घरी त्या ठिकाणी महाराज भक्ती मुक्ती काहीच नव्हती. मग तिच्या घरी ती भक्ती नांदायला लागली. कशी नांदत होती? बोधपुत्र निर्माण झाला देवा, बोधपुत्र निर्माण झाला देवा, ममता म्हातारे मरून गेली, ममता म्हातारे मरून गेली देवा, बहिणा गाऊन आले, बहिणा
मला हृदयात प्रगटला आणि नामचिंतन चालू झालं मुखामध्ये. मग ते नामचिंतन घेत असताना मग त्यावेळेस त्या ठिकाणी सद्गुरूची कृपा झाल्यामुळे तो बोध दिला. बोधाच्या साह्याने भक्ती बहीण गावाला धावून आली. ममताईची जायला लागली. हे माझं ते माझं विसरली आणि देवाचा ध्यास करायला लागली. परिणाम असा झाला मग काय त्या गुरुच्या साधनामुळे गुरुचा जपच चालू झाला तिच्या मुखामध्ये. आणि तो जप घेत असताना कसा घेत असते, नाम तुझे घेऊन ओ नाम तुझे घेऊन पूर्ण पदवी वठाला. नाम तुझे घेऊन पूर्ण पदवी वठाला. पूर्ण पदवी वठाला. मरून पुन्हा जन्म द्यावा गुरुच्या पोटाला. मरून पुन्हा जन्म द्यावा गुरुच्या पोटाला. कितीतरी दुनियामध्ये झाली तुझी वावा. देवाच्याला करावं लागेल गुरुचा धावा. देवाच्याला करावं लागेल गुरुचा धावा. देवाच्याला करावं लागेल गुरुचा धावा. हे नाम तुझे घेऊन नाम तुझे घेऊन बोलण पदवी वठाला. बोलण पदवी वठाला. मरून पुन्हा जन्म द्यावा गुरुच्या पोटाला. मरून पुन्हा गुरुने बोध केल्यामुळे परिणाम असा झाला. नामधारक निघाली. नवऱ्याला नाही आवडत मनामध्ये त्याचं चिंतन चालू दे. अंतर्यामी तुकावणे आबा एकांताचा वास गरणी ब्रह्मरस शेवू सदा हे चिंतन चालल्यानंतर तिला त्या ठिकाणी महाराज अवस्था प्राप्त झाली. आणि ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर ती त्या ठिकाणी घरी आल्यानंतर नारद मुनी घरी येऊन आले. घरी घेऊन आल्यानंतर तिची अवस्था तीच चालू झाली. आणि काय झालं, एकदा शिकारीसाठी गेला. कोण? हिरण्यकश्यपू शिकारीसाठी गेला. नागाने पोटाचा रूप घेतला आणि नारायण नारायण उच्चार काढला. आणि त्याला देवाचं नाव घेण्याचा चीड होती. नागाने नारायण म्हटल्याबरोबर याला अपशकुन झाला. माघारी आपण कसं म्हणतो, एखादी मांजर आडवी गेली काही कामाला गेलो तर, अरे आडवी गेली मागे राहा आहे की नाही, तसं त्याला ते म्हणजे देवाच्या नावाचं चीड होती म्हणून पोपट नारायण नारायण म्हणायला लागला. घरातून सांगितलं होतं मी शिकारीसाठी जातोय, केव्हा येईन सांगता येणार. घरी वापस माघारी आल्यानंतर विचारणा करेलच ना बायको. पत्नी विचारणा करते, नाही मी काय म्हणणार तुम्ही कहतात ना शिकारले का बस वापस का बरोबर तुम्ही असं म्हणते की नाही. हो तुम्ही कधी विचारा हो कधी. आणि याला वाटलं आता जर मी सांगितलं हिला तर देवाचं चिंतन मुखामध्ये येईल. सांगू कस काय आता बोलता येईना. पण स्त्री एक अशी जात आहे पुरुषाला वश करण्याची ताकद तिच्यातच आहे. पुरुषाला त्या मिनिटाला वश करते स्त्री अशी तिच्यात मजबूत पाया तिचा जवळ आहे. फक्त थोडस का स्मिता अशा करेल फुल्या का लागत फुलीचा जाऊ बघून आहे की नाही. असं आहे ते कसं त्या हिरण्यकश्यपू आल्यानंतर त्यांना पाहिलं त्याने हे सांगत नाही. तिने थोडंसं हास्य केलं. हास्य केल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं तुला सांगतो कुणाला सांगू. तेव्हापासून चालवाय नाही तुलाच सांगत कोणी सांगू तुलाच सांग कोणी तेव्हापासून चालवाय ना. हे जर कधी गावात एखादी घटना घडली ना आपण काय म्हणतो ती घटना घडलेली असल्यानंतर बोलत नाही कोणाजवळ पण घरामध्ये सांगून देतो ते तुलाच सांगत म्हटल्याबरोबर अर्ध्या तासात तुम्ही त्या कोपऱ्याला जा तुम्ही तिकडे ऐकायला भेटले तुलाच बोलले जाऊ चाललं ते कुठची अख्खा काम मग पहिले तसं आहे. तुला सांगतो कोणाला सांगू म्हणजे काय झालं तो पोपट नारायण नारायण म्हणत होता. बस तिने वेळ साधली आणि त्या वेळेत ती तत्पर झाली आणि मग ती त्याला येता जाता बोलायला लागली. सांगा ना पोपट काय म्हणायचा. संपाडू का दे आता जाऊ द्या लाईट गेली.